नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील विंचुर्णे या फाटीवरती. मित्रांनो, या ठिकाणी कुरवली गावच्या ग्रामदेवताच्या यात्रेनिमित्त दिनांक 10 एप्रिल रोजी एक आदत एक बैल मैदान संपन्न होणार आहे. आणि मित्रांनो, काळूबाई केसरी असं या मैदानाचं नाव आहे. या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे आणि हे मैदान कशा पद्धतीने संपन्न होणार आहे हे सगळं आपण आयोजकांकडनं या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव? माझं नाव बाळा दायगुडे. दादा काय सांगाल, आपण या मैदानाचे आयोजक आहात का? हा. दादा, मैदान कशानिमित्त आयोजित केले आणि किती तारखेला संपन्न होते? मैदाने आई काळूबाई देवीच्या यात्रेनिमित्त मैदाने घेण्यात आलेले आहे. आणि मैदानाची तारीख आहे 10 10 एप्रिल. आणि कोणत्या गावची यात्रा आहे? कुरवली गावची यात्रा आहे काळूबाईची. बरं, आणि मैदान कुठं संपन्न होते? मैदाने विंचुर्णी रोड मधनी वस्ती फलटण पासून 1 किलोमीटर अंतरावर. बरं, आणि या ठिकाणी किती मैदान होऊन गेलेत? पहिले किती मैदान? पहिले एक मैदान झालेले या ठिकाणी आणि दुसरं मैदान आहे. बरं, आपले परवानगीची प्रोसेस झाली का? परवानगीची प्रोसेस झाली, उद्या किंवा परवा दिवशी पडेल. संबंधित अधिकाऱ्यांनी मैदानाची पाहणी केली का? परवानगी देणार आहे? केली. बरं, मैदानाचं स्वरूप काय? आदत आहे, ओपन आहे का दुसरा आहे? एक आदत एक बैल. बरं, मैदानाची बक्षिसाची रचना कशी आहे? बक्षीस रचना पहिलं 71,000 रुपये, द्वितीय 51,000, तृतीय 31, चतुर्थ 21, पंचम 11, सहावं 8,000 रुपये, सातवं 7,000 रुपये. प्रवेश फी किती दादा? 800 रुपये. 800 रुपये. आणि मैदानाची लॉट कधी काढली जातील? 9 तारखेला संध्याकाळी 9 वाजता. त्याचबरोबर दादा, आता एकूण साधारणतः तुम्ही बक्षीस सांगितली 1 ते 7. त्या बक्षिसांच्या व्यतिरिक्त त्या अनुक्रमे त्या बक्षिसांना अजून सन्मानचिन्ह, ढाल वगैरे काय आहे का? हा, प्रत्येकी एक ढाल आणि क्वार्टर फायनलला जी गाडी राहील तिला 2,000 रुपये देऊन सन्मानित केलं जाणार आहे. बरं, हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य आणि फलटण तालुका यांनी घालून दिलेल्याच नियमाटीने संपन्न होईल का? हा, 100% नियमांना अनुसरून मैदानी होईल. बरं, आता आपण वळू मैदानाकडं. ह्या मैदानावरती एक मैदान होऊन गेलेलं आहे. हा. तर मैदानाचं रान कसं आहे, माती कशी? मैदानी खाली एक 300 ते 400 फूट माती आहे आणि पुढं कटान आहे. मित्रांनो, खाली 300 ते 400 फूट काळ्या मातीचं आहे आणि त्याच्या पुढं तुम्हाला कटनाचं रान आहे. तर दादा, खाली सुट्टीला एका वेळेस किती गट थांबू शकतात? खाली 10 ते 15 गट थांबू शकतात. बरं, निकाल रेषेसमोर बैलांना थांबण्यासाठी किती फूट जागा आहे? 1000 फूट जागा आहे पुढे. बरं, ज्या दिवशी मैदान संपणार आहे त्या दिवशी या मैदानाला दोन्ही बाजूला एकूण किती टक्के बॅरिकेड असेल? जवळजवळ 600 फूट बॅरिकेड आहे. बरं, त्याचबरोबर या मैदानामध्ये ज्या दिवशी मैदान संपणार आहे त्या दिवशी पशुवैद्यकीय अधिकारी आहेत? हा, आहेत. ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली? पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली? खाली सुट्टीच्या ठिकाणी झेंडा पंच कोण आहे? आपले गजानन मधने राजेंद्र शिपकुले. बरं, त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? मयूर तळेकर आणि आनंद पवार सर. त्याचबरोबर या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर होणार आहे? आपल्या फलटण तालुका संघटना. बरं, त्याचबरोबर ती या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण भूमिका बजावणार आहे? आपले आमचे ज्येष्ठ नागरिक आणि या क्षेत्रातले अनुभव म्हणून बैलगाडी मालक विजय अण्णा मधने. बरं, आणि त्यांना सहकार्य कोण करणार आहेत? सर आहेत. बरं, त्याचबरोबर दादा, या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर, ओढा, नाला, दरी असं काय का? कोणतंच नाही. काय खाली सुट्टीच्या ठिकाणी विरुद्ध बाजूला अपोजिट साईडला 2 विहिरी, तिथे कशा पद्धतीचं नियोजन केलं जाईल? तिथं ट्रॉल्या लावल्या जातील. या मैदानामध्ये ज्या तांत्रिक त्रुटीत, अडीअडचणीत, अडथळेत हे मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल का? हा, केला. त्याचबरोबर ज्या संदर्भातल्या सूचना करण्यात आल्यात सुरक्षेच्या दृष्टीने, त्या ठिकाणी ट्रॉलीची आवश्यकता आहे तिथं ट्रॉली, जिथं मातीची आवश्यकता आहे तिथं माती, आणि जिथं बॅरिकेडची आवश्यकता आहे तिथं बॅरिकेड लावून त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल का? 100%. बरं, त्याचबरोबर या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? बैलगाडी मालकांना एकच सांगेल की जे आतापर्यंत जे फलटण तालुक्यातले मैदान झाले ते रास्तच मैदान झाले, ते कोणत्याही गाडा मालकावर अन्याय केला नाही. आणि मैदान फलटण तालुक्यातलं मैदान असं असतं की गोरगरीब मालकांसाठी बैलगाडी मैदान असतं. आता यात्रा उत्सवाचा हंगाम सुरू आहे, त्याच्यामुळं गाड्यांची संख्या किती आली तरी आपलं मैदान होणार का? हो, 100%. बक्षिसाची रचना जी बॅनरवरती जाहीर केली ती विजेत्या बैलगाडी मालकांना मिळणार का? हा. त्याचबरोबर एक महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही आदतचं मैदान घ्या, त्याच्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आला आहे? परफेक्ट 800 फूट पल्ला आहे. परफेक्ट टेपने मोजून ठेवण्यात येईल तेवढा? परफेक्ट. बरं, चालते. धन्यवाद दादा.
धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुक्याचे तालुका अध्यक्ष प्रसिद्ध बैलगाडी मालक रोहित यादव सर आहेत. रोहित सर नमस्ते. नमस्ते. सर, काय सांगाल, पुन्हा एकदा फलटण गावामध्ये भव्यदिव्य अशा बैलगाडा शर्यती रंगतायत विंचुर्णे फाटीवरती, तर कशा पद्धतीनं आयोजकांनी तयारी केली? आता ही फाटी तर सर्वांना परिचितच आहे. 1-2 महिन्यापूर्वी साधारण या मैदानावरती या फाटीवरती एक मैदान पार पडलेलं आहे. फाटी पाळायसाठी एकदम उत्कृष्ट आहे. तसेच आता सर्व बैलगाडी चालक मालक यांना एकच विनंती असेल की आदतची मैदानं आहेत. बऱ्याच मैदानात एक आपल्याला गोष्ट पाहायला भेटत आहे की दात गट पळून आल्यानंतर नंबर टाकताना जर दात पडलेला असेल किंवा ते वासरू जर दुसरं असेल तर त्या गाडीला नंबर दिला जात नाही. आता त्यासाठी सर्वांना या मुलाखतीच्या माध्यमातून एक आव्हान आहे की जर आपल्या वासराबद्दल दाताची काही शंका असेल तर आपण ते लाईव्ह म्हणजे मैदान चालू होण्याच्या अगोदर लाईव्हमध्ये दाखवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही कितीही विनंती केली किंवा संघटनेला कोणालाही फोन केला तरी तो निकाल दिला जाणार नाही. त्यामुळं दाताबाबत तुम्हाला अगोदर तसं लाईव्हमध्ये दाखवणं गरजेचं आहे. म्हणजे बैलगाडी मालकांना पण माझी महत्त्वाची सूचना आहे. त्याच्यामुळं मैदानांना उशीर होतो आहे, फायनल पण उशीर होतो आहे आणि अवकाळी पाऊस आला तर त्या मैदानांना फटका बसतो. त्यामुळं आदतच्या दाताच्या संदर्भात जर तुमचं काय बैलाचा असेल बाबा दात निघायला हलतोय किंवा पडला आहे मैदानात आल्यानंतर, तो लगेच तो दाखवायचा आहे तिथल्या पंच कमिटीला आणि लाईव्हमध्येच दाखवायचा आहे. तो नाही, ज्यांनी नीतिमत्ता सोडलेली बैलगाडी मालक आहेत ना, काय होतंय दात 2 दिवसापूर्वी पडलेला असतो, 3 दिवसापूर्वी पडलेला असतो, कशाने तरी ते दात टोकरायचा, आता रक्त येतंय. आता सर्व बैलगाडी मालक याच्यात आहेत आणि विशेषतः जे जुने बैलगाडी मालक आहेत ना, हा खोटारडेपणा करत आहेत. जे नवीन बैलगाडी मालक आहेत त्यांना शंका आहेत, ते लाईव्हमध्ये दाखवत असतात. फक्त जुने बैलगाडी मालक आहेत आपलं चला दाबून चालतंय का असा करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. त्यांना एकच विनंती, फलटण तालुक्यामध्ये असं कोणताही प्रकार खपून घेतला जाणार नाही आणि चालूनही दिला जाणार नाही. त्याचबरोबर हे मैदान सुरू झाल्यानंतर सकाळी लाईव्ह प्रक्षेपण चालू होईल, त्यावेळेस समालोचकांच्या मार्फत या मैदानाच्या नियम अटींचा पुकार दिला जाईल का? सगळ्या 100% सर्व नियम लॉट काढताना आणि मैदान चालू होण्याच्या अगोदर सांगितले जातील. बरं, हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य आणि फलटण तालुका यांनी घालून दिलेल्याच नियमाटीने, आदतच्या ज्या नियमाटीत त्याच नियमाटीने हे मैदान संपन्न होईल. 100% फलटण तालुक्यात शासनाने घालून दिलेले नियम तसेच अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नियमावलीला अनुसरून सर्व मैदान पार पडत असतात. ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल? सर्व बैलगाडी चालक मालकांना एकच विनंती आहे की लवकरात लवकर नोंद करा. काय राहतंय, बैलगाडी मालक वाट पाहतोय, लॉट काढू सुरुवात केल्यानंतर मग कॉल येतात की आमची 1 गाडी घ्या, 2 गाडी घ्या. त्यामुळं मैदान 100% तर पार पडणार आहे. परमिशन बी आज किंवा उद्या पाहायला भेटेल. त्यामुळं ज्या आपण लवकरात लवकर नाव नोंदणी करून फलटण तालुक्यात तर तुम्ही पाहिलं असेल आजपर्यंत सर्व मैदानाचे लॉट हे आपण आदल्या दिवशी काढलेले आहेत आणि या मैदानाचे बी लॉट आदल्या दिवशी निघतील. चालतंय, धन्यवाद सर. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत फलटण तालुक्यातील ज्येष्ठ बैलगाडी मालक आणि हिंद केसरी स्वराज बैलाचे मालक विजू मदने. नमस्ते. नमस्ते. अण्णा, पुन्हा एकदा ह्या फाटीवरती मदने वस्तीवरती बैलगाडा शर्यती संपन्न होत्यात, कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली? आयोजकांनी चांगली व्यवस्थित तयारी केलेली आहे सगळी. पहिल्या जसा मोठा 15 फुटाचा अंतर आहे तसा आदत बैलासाठी पळण्यासाठी योग्य फाटी आहे आणि मर्यादित 800 फुटाचाच अंतर आहे पल्ला. त्यामुळं पहिलं मैदान सुद्धा व्यवस्थित पार पडलेलं आहे. 750 गाडीची पहिल्या वेळेस नोंद झाली होती. आतासुद्धा सर्वांना माझं नम्र विनंती आहे की सर्व बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करून याचा लाभ घ्यावा. चालते, धन्यवाद अण्णा.